हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना, जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर इथे मी माझ्या किचनचा सगळा पसारा तुम्हाला दाखवते आणि किचन इतकं अस्ताव्यस्त आणि इतकं घाणेरडं का दिसतंय. तर मी राहते कल्याणमध्ये आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका म्हणजेच कल्याण मधली पाणी पुरवठा करणारी जी पाईपलाईन होती ना, तर ती मेन पाईपलाईन फुटली होती आणि म्हणून संपूर्ण कल्याणमध्ये त्याच्यानंतर मोहिली, आंबिवली इकडे पाण्याचा जो पुरवठा होता ना, तर तो खंडित झाला होता. त्याच्यामुळे ना हे पाण्याचे प्रॉब्लेम कधीपासून चालू आहेत मी तुम्हाला सांगते. तर गुरुवारी साधारणपणे ही मला वाटतं पाईपलाईन फुटली होती. तर गुरुवारपासूनच हे प्रॉब्लेम चालू झालेले. आणि मग गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे असे दिवस बिना पाण्याचे काढणं खूप कठीण होतं. तर गुरुवारी पाईपलाईन फुटली त्याच्यामुळे जे पाणी बिल्डिंगच्या टाक्यांमध्ये जे असतं ना, तर ते सकाळी सोडण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी फक्त 15 मिनिटं पाणी सोडण्यात आलं आणि ते देखील पाणी एकदम अपुरं होतं, कमी प्रेशरने होतं आणि तेच पाणी आम्ही नंतर 2 दिवस पुरवलं. पण ते 2 दिवस देखील आम्हाला पुरलं नाही. कारण की इथे माझा घरामध्ये काय प्रॉब्लेम झालेला, की माझा जो फिल्टर आहे तो बिघडलेला. त्याचे जे 3 कॅन्डल्स आहेत ते देखील खराब झालेले. त्याच्यामुळे फिल्टर भरत नव्हता. फिल्टर भरत नसल्यामुळे माठ रिकामा झालेला आणि ही गोष्ट आहे मला वाटतं नाही शनिवारची गोष्ट आहे ही. आणि त्याच्यामुळे ना पिण्यासाठी देखील पाणी नव्हतं. तर तुम्ही बघितलं असेल पूर्ण फिल्टर रिकामा आहे, माठ रिकामा आहे, कळशा रिकाम्या आहेत आणि जेवणाचं जर तुम्ही म्हणाल ना, तर जेवणाचे अक्षरशः म्हणजे ना 3-13 वाजले होते. कारण की जेवण काय बनवायचं खूपच शॉर्टेज होते. पोहे, त्याच्यानंतर दाल खिचडी, खिचडी आणि लोणचं असा सगळा 2 ते 3 दिवस मेनू सतत चालू होता. बरं आता हा शनिवारचा व्लॉग मी तुमच्याशी शेअर करते. आता संध्याकाळ झालेली आहे आणि कुठेतरी आता आमच्या ग्रुपवरती मेसेज आला, की आता पाणी येईल पण पाणी फक्त 15 मिनिटं सोडण्यात येईल. कारण की KDMCचं पाणी सुरू झालेलं आहे आणि ते फक्त 15 मिनिटं सोडण्यात येईल. ते पण कधी शुक्रवारच्या रात्री मला वाटतं एकदम कमी दाबाने पाणी येत होतं. तेव्हा कुठे आमची जी बिल्डिंगची जी टाकी आहे ना, तर ती अर्ध्याच्या पेक्षा थोडीशी जास्त भरली होती. त्याच्यामुळे मग हे पाणी आलं होतं आणि आता इथे माझी एकच घाई गडबड सुरू झाली. जसा मी मेसेज वाचला ना, तसं मी पटकन घरातला पसारा वगैरे आवरायला सुरुवात केली. कारण की किचनच इतकं अस्ताव्यस्त होतं ना आणि तुम्हाला सांगते, ह्या 2 दिवसाचे कपडे तसेच धुवायचे पडले होते. शिवाय काल तरी मी कशी तरी लादी पुसली होती, पण आज तर मी लादी देखील पुसली नाही. म्हणजे आज ना चक्क म्हणजे किचनचा सगळा पसारा तसाच आहे, लादी पुसलेली नाहीये आणि कपडे 2 ते 3 दिवसाचे तसेच पडलेले आहेत. तर इतकं म्हणजे ना भयंकर असं वातावरण झालेलं, म्हणजे फक्त पाणी नसल्यामुळे घर इतकं अस्वच्छ राहू शकतं याची जाणीव सगळ्यांनाच असेल आणि आज आम्ही ती अनुभवत होतो. आज मी निलयला डब्याला सकाळी नाश्त्याला पोहे बनवले, तर तेच पोहे त्याला म्हटलं, की "तू डब्याला घेऊन जा आणि दुपारी बघू आम्ही काहीतरी करतो" म्हणून. तर भावेश म्हणजे माझा मोठा मुलगा कॉलेजला गेला होता. तर कॉलेजहून येता-येता त्याला सांगितलं, की "तू तिकडेच बाहेर काहीतरी खाऊन येशील" म्हणून आणि राहिलो आम्ही फक्त दोघं नवरा-बायको होतो. तर म्हटलं आता जेवायला करायचं काय? कारण की खरंच सांगते भात खाऊन-खाऊन इतका कंटाळा आला होता ना, तर मग हे बोलले, की "थोडीशी म्हणजे भाकरी वगैरे काहीतरी कर बाबा." तर मग मी काय केलं 2 भाकऱ्या केल्या आणि अंडा भुर्जी केली बस आणि जेवलो कशामध्ये तर यूज अँड थ्रोच्या प्लेट्स असतात ना, तर त्याच्यामध्ये जेवलो आणि चहा वगैरे जे आम्ही काल आणि आज ना सकाळी जे आपले यूज अँड थ्रोचे जे कप असतात ना, तर त्याच्यामध्ये चहा घेतलेला आहे. म्हणजे आज ना अक्षरशः म्हणजे हसावं की रडावं असं म्हणजे वाटत होतं. आणि कितीही भांडे कमी काढायचा प्रयत्न केला ना, तरी निघायची तेवढी भांडी ही निघालीच होती. पूर्ण सिंक भरला होता आणि किचनच्या ओट्यावर देखील भरपूर अशी भांडी दिसत होती. आणि तुम्हाला इथे ना म्हणजे वॉशिंग मशीनवरती पाण्याच्या बाटल्या दिसत असतील कारण की आज पिण्यासाठी पाणी अजिबातच नव्हतं. त्याच्यामुळे मग मी यांना म्हटलेलं अहो पाणी मागवा म्हणून. तर हे मला म्हणाले Blinkitवर बघ आणि Blinkitवरून मागव. एक 10 लिटरचं कॅन जरी मागवलं तरी पुरेसं होऊन जाईल. तर मी सकाळी म्हणजे काल पण मी सर्च केलं तर काल आउट ऑफ स्टॉक दाखवत होतं Blinkitवरती म्हणजे शुक्रवारी आणि शनिवारी मी पुन्हा सकाळी ट्राय केलं तर पुन्हा आउट ऑफ स्टॉकच दाखवत होतं. मग आता म्हटलं आता Blinkitवरती पण आता आउट ऑफ स्टॉक आहे आता पाण्याचं करायचं कसं? मग
शेवटी मुलाला खाली पाठवलं आणि त्याला म्हटलं तो जो म्हणजे मिठाईवाला जो आहे ना, तर त्याच्याकडे पाण्याचे 1 लिटरच्या बॉटल असतील तर त्या तरी निदान घेऊन ये. आणि काय सांगावं तुम्हाला, 10 रुपयाची ही जी 1 लिटरची बाटली आहे ती ना चक्क 20 रुपयाला म्हणजे डबल किमतीला विकली गेली. आणि अशा बॉटल मी जवळपास 5 मागवल्या होत्या. तर 5 बॉटल जवळपास आज दिवसभरामध्ये आम्हाला पुरल्या. आणखीन ते थोड्याशा आहेत, मला वाटतं 3 ते 4 बाटल्या, 3 बाटल्या काहीतरी भरलेल्या असतील. तर आता पाणी येणार आहे म्हणून मी काय म्हटलं, पहिले ही भांडे सगळे घासून काढते, कारण की ह्या पसाऱ्याने माझं खरंच डोकं सगळं फिरवलं होतं आणि सुचतच नव्हतं काय करावं ते. तर म्हटलं पहिला हा पसारा घासून काढते. आणि तुम्ही बघत असाल पूर्ण माझं सिंक भरलेलं आहे आणि इतकी माझी घाई चाललेली, एवढी धडपड चाललेली आहे सगळं साफ करायची. त्याचं कारण हे की फक्त 15 मिनिटं पाणी येणार होतं. 15 मिनिटामध्ये सगळी कामं उरकणं अशक्य होतं. सगळे म्हणजे बाथरूमचे सगळे कॉक मी चालू केले होते. निदान 15 मिनिटामध्ये जेवढं टाकीमध्ये पाणी साठेल तेवढं. कारण की सकाळी चक्क अर्ध्या-अर्ध्या बकेटमध्ये मुलांना मी अंघोळ करून पाठवलं होतं आणि मी देखील अर्धी बकेटमध्येच अंघोळ केली होती. आणि थोडंसं जे काही पाणी उरलं होतं तर ते मी मुलांना सांगितलेलं की ते वॉशरूमसाठी ठेवायचं आहे. तर त्याच्यामुळे ते पाणी मी खूप जपून वापरत होते. त्याच्यामुळे कामं घरातली सगळी अशीच पडली होती. आणि फक्त 15 मिनिटं पाणी येणार आहे म्हणून माझा इथे ना नुसती घाई चालली होती. आता मेन पाईपलाईन फुटली त्याच्यामुळे टँकर वगैरे मागवणं देखील कठीणच झालं होतं, कारण की टँकरमधून जे पाणी येणार होतं ते बोरचं येणार होतं. बरं, काही जणांना बोरचं पाणी बिल्डिंगमध्ये म्हणजे गरजेला ते वापरू शकत होते, पण काही जणांचं असं म्हणणं होतं की बोरचं पाणी आम्हाला नको आहे म्हणून. त्याच्यामुळे काही जणांसाठी ते बोरचं पाणी नको आहे म्हणून तो टँकर मागवला नाही. मग आता आहे त्याच 15 मिनिटाच्या पाण्यामध्ये आम्ही कसं तरी उरकण्याचा प्रयत्न केला. तर आता इथे संध्याकाळ वगैरे सगळी झाली होती, सगळी भांडी वगैरे मी आवरली आणि बरीचशी भांडी मी धुवून इथे बाजूलाच ठेवलेली आहे. आणि माठ आणखीनही रिकामा आहे, तर मी इकडे फिल्टर भरायला लावलाय. पण फिल्टर मला नाही वाटत की तो भरणार आहे म्हणून, कारण की त्याचे कॅन्डल संपलेले आहेत. तर हा फिल्टर तो असाच राहणार आहे. तर मी काय करणार आहे, थोडंसं पाणी भरून उकळवून ते माठामध्ये ओतणार आहे. आणि बाकीचे जे काही कळशा वगैरे होत्या त्या मी भरून ठेवल्या. आणि 2 दिवसापासून ना आमच्या कॉम्प्लेक्समध्ये बरीचशी माणसं ना, खाली आमच्याकडे ना विहीर आहे कॉम्प्लेक्समध्ये, तर त्या विहिरीचं कनेक्शन पूर्ण गार्डनला वगैरे दिलेलं आहे. तर बरीचशी माणसं ना त्या विहिरीचे जे ठिकठिकाणी नळ आहेत ना, तर तिथून पाणी भरत होते, बकेटने घेऊन जात होते. तर मी देखील यांना म्हटलं की अहो पाणी मी आणू का खालून बकेटने, म्हणजे विहिरीचं पाणी थोडंफार होईल आपल्याला वापरायला. तर मला म्हणाले पहिलं ते जे काय आहे घरातलं तर ते पाणी संपव म्हणून, आणि मग नंतर जा. तसंही आता 15 मिनिटं पाणी आलेलं आहे, तर आता आणखीन पाण्याची आवश्यकता नाही, उद्या पुन्हा थोडंफार सोडतीलच. म्हणून मग मी कालचा विषय सोडूनच दिला पाण्याचा आणि आजचा देखील सोडूनच दिला. म्हटलं जसं आहे तसं आपण भागूया. तसं बघायला गेलं ना, विहिरीचं पाणी वापरण्यासाठी ना इतकं छान आहे ना, फक्त ते जड आहे. बोरवेलचं आहे तसंच आहे साधारणपणे, पण ते जड आहे पाणी. त्याचे मला वाटतं की डाग वगैरे पडतात की नाही भांड्यांना, मला माहिती नाही. पण इकडच्या माणसांचं असं म्हणणं आहे की विहिरीचं पाणी देखील नको आहे त्यांना. म्हणजे असं म्हणतात ना, धरण उशाला आणि कोरड घशाला, अगदी तशी गत झाली होती. खाली विहीर पूर्णपणे भरली होती, कारण की आठवडाभर जोरदार पाऊस पडला होता आणि त्याच्यामुळे विहीर मस्तपैकी भरली होती. पाणी देखील छान स्वच्छ असं पाझरतं, दगडातून पाझरणारं पाणी होतं. पण फक्त काही माणसांच्या म्हणण्यामुळे ते विहिरीचं पाणी इथे आमच्या बिल्डिंगमध्ये घरोघरी ते कनेक्शन घेतलेले नाहीयेत आणि म्हणून 2 दिवस इतके भयंकर काढले. आणि पाणी जर नसेल किंवा पाऊस जर पडला नाही तर काय होईल याची अनुभूती आम्हा सगळ्यांना आली. आता सगळं किचन वगैरे पहिले स्वच्छ केलं, कारण की पहिलं किचन स्वच्छ केलं तर थोडंसं मला श्वास घेतल्यासारखं वाटायला लागला. नाहीतर इतकी माझी घुसमट झाल्यासारखी होत होती ना, प्रचंड असं वाटत होतं की घर खूपच अस्वच्छ आहे आणि होतच अस्वच्छ, खरंच काय सांगायचं. म्हणून मग मी पटापट पहिलं किचन स्वच्छ केलं आणि जितके पण कपडे होते ना धुण्याचे, तर ते सगळे मी मशीनमध्ये आधीच भरून ठेवलेले. मला असं वाटत होतं एका साईडला मशीन वगैरे लावू की काय, पण 15 मिनिटाच्या पाण्यामध्ये कपडे काही धुवून निघणार नव्हते. आणि म्हणून मग म्हटलं की ते कपडे भरून ठेवूया आणि दुसऱ्या दिवशी मग आपण ते कपडे धुवून काढूया. किचन वगैरे सगळं स्वच्छ केलं आणि सिंक देखील स्वच्छ घासून पुसून व्यवस्थित लख्ख केलं. आता मला असं वाटायला लागलं की किचनमध्ये पाऊल ठेवावं म्हणून, नाहीतर ना इथून तिथून सगळे भांडेच भांडे आणि पसाराच पसारा दिसत होता. तर ना 2 ते 3 दिवस सतत पुलाव, खिचडी, दाल, खिचडी हे असं सगळं खाऊन ना इतका वैताग आला होता. आणि आज दुपारी फक्त अंडा भुर्जी आणि भाकरी केली होती आणि किचन बघा आता मस्त स्वच्छ वगैरे करून ठेवलेलं आहे. चहा तयार केला मी आणि यांना दिला, मुलांना दूध वगैरे
दिलं आणि मस्त आता किचन छान स्वच्छ असं वाटतंय. आणि आज मी यांना म्हणाले, की स्वयंपाकाला काय करायचंय? तर मला हे म्हणत होते, की कर काहीतरी साधे काहीतरी खिचडीचा किंवा सोया पुलाव वगैरे बनव. तर मी म्हटलं, की नाही. म्हटलं 2 ते 3 दिवस झालेत म्हटलं, की ते भात खाऊन मला कंटाळा आलाय. तर म्हणाले, की चला मग आज कुठेतरी बाहेर जाऊया, काहीतरी वेगळं असं खाऊया. तर मग आम्ही सगळेजण इथे मिळून हॉटेलमध्ये आलो आणि मस्तपैकी चिकन लपेटा वगैरे मागवलं, सूप वगैरे मागवलं, नान वगैरे आणि मस्तपैकी मुलांनी ताव मारला आणि मी देखील. कारण की खरंच मी 2 ते 3 दिवस इतके वैतागले होते ना खिचडी, भात, पुलाव वगैरे खाऊन. तर आज मस्तपैकी जेवण वगैरे केलं मी. तर असं होतं आजचं माझं रुटीन जे मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर आजचा व्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.